सामन्याला सुरुवात केली जाते 6 फेब्रुवारी आजची रात्र पोल। आज या स्पर्धेमध्ये रायगड, ठाणे, बदलापूर, नवी मुंबई असे अनेक ताकदवर संघ तुम्हाला या पोलमध्ये 8 संघ पाहायला मिळतील। सर्व संघांचं आम्ही स्वागत करू। लीजेंड प्लेयर आणि महान प्लेयर आज तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळतील। सलामी जोडी नेरे टीम यस रेडी। प्रवीण चोरगे, कालची झोप झाली नाहीये, वाजेमध्ये चॅम्पियन ट्रॉफी पटकावली आणि आता भरपूर फॉर्म मध्ये दोन्ही संघ। इतिहास दोन्ही संघांचा सांगू, परंतु मॅच आपल्याला लवकर सुरू करायचे। बॅटर तयार राहा, ओपनिंग जोडी चेंडू चेक करा आणि मैदानाकडे तुम्हाला रवाना व्हायचंय। पालेश्वरी चषक सर्व मांगल्य मांगल्य। हॅलो, चला इथे अंबिका 11 किराणा स्टोर जितू अंबिका किराणा स्पोर्ट जितू 11 जानमा नेरी क्रिकेट संघाच्या संघनायकाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी। सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होतं प्रवीण चोरगे आणि सचिन ही सलामी जोडी मैदानामध्ये इथे दाखल होत आहे। सर्व मांगल्य मांगल्य शिवाय सर्वात साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आदिशक्तीचा अवतार असणारी आई पालेश्वरी मातेस नतमस्तक होऊन आजच्या रात्रीची आपण इथे सुरुवात करतोय। पालेश्वरी चषक 2025 पर्व 3। मागील 2 पर्व दमदार तुम्ही पाहिले, दोन्ही पर्वामध्ये क्रिकेटची धूमचक्री पाहिली। आता तिसऱ्या पर्वामध्ये देखील क्रिकेटची धूमचक्री तुम्हाला पाहायला मिळेल। पालेश्वरी चषक एक गाव एक संघ, रायगड जिल्ह्यातील एक नामांकित गाव, एकच स्पर्धा नाईट जिथे खेळवली जाते अशी दमदार स्पर्धा। सर्वांचे स्वागत करतो, कमिटी सज्ज आहे। मॅच ऑन। पहिला सामना एका बाजूला कल्याण डोंबिवलीचा संघ आहे खार्डी आणि त्यांच्या विरोधात संघ पाहतोय नेरे दुंद्रे विभागाचा सध्या टॉप मध्ये असलेला संघ, तो म्हणजे जितू 11 जानमा नेरे आणि आज तो अंबिका किराणा स्पोर्ट्स या नावाने मैदानामध्ये उतरलाय। खार्डी विरुद्ध नेरे हा सामना। दोन्ही संघांचा इतिहास खूप मोठा आहे। या सीझनला आपण पाहिलं नेरे संघाने 3 टॉप चॅम्पियन ट्रॉफ्या जिंकल्या। काल रात्री वाजे नाईट चॅम्पियन ट्रॉफी, भातान नाईट चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आणि त्यानंतर आपण जर पाहिला अक्कुर्ली नाईट रजनीचा देखील मानकरी नेरे संघ ठरला आणि खार्डी संघाचा आपण विचार केला तोही कमी नाहीये। मोठा गावमध्ये तो चॅम्पियन झाला, दिवा गावामध्ये तो चॅम्पियन झाला आणि दहिसर नाईट स्पर्धेमध्ये खार्डी चॅम्पियन झाला। दोन्ही संघांनी यावर्षी पहिला क्रमांकाचा पदक अनेक वेळा पटकावलाय, त्यामुळे 2 मातब्बर संघामध्ये ही मोठी मॅच तुम्ही पाहाल। मॅच ऑन। दोन्ही संघांना शुभेच्छा। प्लेड ऑन। गोलंदाज सज्ज खाडी संघाकडून टॉस जिंकल्या खाडीने गोलंदाजीला आलाय सौरभ आणि समोर आहे बाईकर मॅन खेळाडू ज्याच्या नावावर 5 बाईक आहेत, प्रवीण चोरगे बाली। गोलंदाज सज्ज, पॉवर प्ले P1 पहिला बॉल, परफेक्ट यॉर्कर। दमदार सुरुवात झाली गोलंदाज सौरभ कडून, थोडे फंबलिंग पाहिली, तू मै फक्त एक धाव सिंगल इथे मिळेल। संघाचा अकाउंट ओपन झालं, नेरे संघ 1ने खेळतोय। सलामी जोडी प्रवीण चोरगे सोबत आहे सचिन मोरे, वन ऑफ द फॅब्युलस प्लेयर आणि दोन्ही संघ ताकदवर। या सीझनला मी आता उल्लेख केला की चॅम्पियन दोघांनी या ट्रॉफ्या भरपूर जिंकल्यात, कारण हे दोन्ही संघ टॉप मध्ये आता राहिलेत। आणि बघा पहिली जी मॅच आहे तुम्हाला टॉपची पाहायला मिळते। जसं बैलगाडी क्षेत्रामध्ये टॉपच्या गाड्या असतात ना, त्याप्रमाणे टॉपची 2 टीम्स या मैदानात पाहायला मिळतात। 25 मिनिटांमध्ये 5 शतक कंप्लीट करायचं खार्डी संघ, याची नोंद घ्या, हे खूप महत्वाचं आहे। टाइम मॅनेजमेंट। सौरभ तयार। हो, प्रचंड वेग, रफ्तार का राजा, वेग त्याच्याकडे प्रचंड आहे, गती आहे आणि गतीने बीट केलं सचिनला। 0 डॉट बॉल। सौरभ गोलंदाजीसाठी आलाय। बघा, एक कल्याण डोंबिवलीचा संघ आणि एका बाजूला नेरे दुंद्रे, 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर। एक ठाणे जिल्ह्याचा संघ, एक रायगड जिल्ह्याचा संघ आणि पहिली मॅच रायगड वर्सेस ठाणे। सौरभ बॉलिंगसाठी, तो वेगासाठी ओळखला जातो। P1 फुल लेनचा बॉल ऑन साईडला, ऑफ साईडला ड्राईव्ह केलाय, थोडी पम्बलिंग राहिली यावेळी। मात्र आज फिल्डिंग मध्ये थोडीशी खाडी संघाची निराशा राहिली, कारण की आज सध्या 2 फंबलिंग पाहिले आणि 2 फंबलिंग वरती नीरज संघाने तिथे संधी घेतली आहे।
3-0. 24 लाईव्ह इव्हेंटवरती अनेक प्रेक्षक जोडले गेलेत. सर्वांचं स्वागत करतो. एक नामांकित वेबसाईट 24 लाईव्ह इव्हेंट जी रायगड प्रीमियर लीगचा प्रत्येक सीझन लाईव्ह टेलिकास्ट करते अशी वेबसाईट आहे. आपण सबस्क्राईब करा, कारण की येणाऱ्या मोठ्या मोठ्या टुर्नामेंट या 24 लाईव्हने इव्हेंटले कव्हर केल्यात. बॉल तयार सौरभ. वेग प्रचंड, पंच दिशाहीन दर्शवतात. व्हाईट बॉल. ज्या पद्धतीने तो वेगवान बॉल करतोय ना, त्याच्या शरीरामधून तो पॉवर जनरेट करतोय आणि त्याचा आवाज सांगतोय की तो प्रचंड ताकद लावतोय सौरभ. त्यामुळे हा बॉलर 2 ओव्हर करू शकतो. ज्या पद्धतीने तो आता स्पेल करतोय. फुलटॉस बॉल ऑन द राईट ऑफ द मार्क. स्टेप आउट केलाय इनफिल्डच्या वरून. दर्जेदार, भव्य दिव्य पालेश्वरी षटकार. 18 नंबरची जर्सी सौरभने हा बॉल फुलटॉस टाकला. बॅटर तयार होता. ऑन साईडला ऑफ द मार्क स्टेप आउट करून बॉलला पाठवलाय हवाई यात्रेसाठी. पालेश्वरी षटकार. षटकार सचिन मोरे. सचिन मोरे. सचिन मोठं नाव आहे टेनिस बॉलमध्ये. सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न, त्यांना तुम्ही पाहिलं. आता सचिन मोरेला पाहताय. नेरे संघ देखील भन्नाट फॉर्ममध्ये. 10 रन 4 बॉल. सौरभला हा षटकार लागलाय. सौरभ यॉर्कर बॉल टाकायला गेला होता, परंतु बॅटर तयार होता, खेचून मारला षटकार. 10-0. नेरे खाडीचा सामना तुम्ही पाहताय. सचिन 3 बॉल 8 वरती खेळतो. पहिल्या षटकारात लागला. फक्त दिशा दिली. फुलटॉस लाईनचा बॉल पाहिला. ऑन साईडला स्क्वेअर लेग कडे बॉल गेलाय. फटका थोडा कमजोर राहिला इथे मात्र. थर्ड अंपायर वेस्ट साइड बीमर बॉल साठी. बॉलिंग टीम रिव्ह्यू, बॅटिंग टीम रिव्ह्यू. अंपायर्स कॉल, अंपायर रिव्ह्यू. अंपायरला चेक करायचे वेस्ट साइड साठी हाईट फॅक्टर, बीमर बॉल आहे की नाही. पंचांकडे देखील एक डाऊटफुल अंपायर्स कॉल असतो. 2 टीमकडे फेअर आहे. फेअर डिलिव्हरी यस. फुलटॉस बॉल होता, परंतु हाईट फॅक्टर थोडा कमी राहिला. कमरेच्या खाली बॉल होता. लँडिंग होती बॉलची आणि फलंदाज थोडा पॉपिंग क्रीजच्या पुढे एक पाऊल आपण त्याला पाहिलं. एक पाऊल पॉपिंग क्रीजमध्ये, त्यामुळे फेअर. 11-0. बाली प्रवीण चोरगे. प्रचंड वेग आहे सौरभकडे. दुसरा व्हाईट बॉल त्याने केलाय. आजकालचे गोलंदाज वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात. रफ्तार का राजा, रफ्तार से गिरफ्तार. आणि ते वेग आहे सौरभकडे. 12-0. P1 मध्ये 12 धावा चांगल्या झाल्यात नेरे संघाच्या. परंतु नेरे संघाला देखील माहिती आहे खाडी संघ यावर्षी तोही चॅम्पियन अनेक वेळा झालाय, त्यामुळे मोठी फाईट होऊ शकते. लास्ट बॉल. फुलटॉस बॉल, लो फुलटॉस ऑन साईडला क्लिअर केलं. स्ट्रेट हिट इनफिल्ड स्क्रीनच्या समोर. शेवटच्या बॉलवरती पालेश्वरी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 1 षटकार 1 चौकार 2 व्हाईट बॉलच्या माध्यमातून नेरे संघ पोहोचलाय 16-0. अंबिका किराणा स्पोर्ट्स जितू 11 जय हनुमान नेरे. 16 धावा. सचिन आणि प्रवीण चौरगेला तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. A1 जोडी यावर्षी राहिली आहे. अकोर्लीची नाईट गाजवली चॅम्पियन, भातान नाईट गाजवली चॅम्पियन, आणि काल रात्री वाजे नाईट गाजवली. भातांमध्ये सचिन मोरे याला मॅन ऑफ द सिरीज मिळाली. अकोर्लीमध्ये मला वाटतं प्रवीण चोरगे याला बाईक मिळाली. त्याने 5 बाईक पटकवल्यात, तोही कमी नाही. परंतु ऑपोजिटला खाडी संघ पाहिला तर केतन म्हात्रे, त्याला देखील दैसर या नाईट रजनीमध्ये बाईक मिळाली. तोही चांगला खेळाडू आहे. मी आत्ताच उल्लेख केला दोन्ही संघांनी चॅम्पियन ट्रॉफ्या जास्त जिंकल्यात या सीझनला. भन्नाट फॉर्ममध्ये एखादा खेळाडू, एखादा संघ जेव्हा बॅकफुटला जातो ना, तेव्हा कॅप्टनही निराश असतो. आणि गावामध्ये देखील त्यांना ऐकवलं जातं की तुम्ही रोज जाता, खाली हात येत असता, परंतु तुमचे दिवस चांगले आहेत. आणि जेव्हा चांगले दिवस असतात ना, तेव्हा आवर्जून क्रिकेट केला. तर इथे गावदेवी खार्डी क्रिकेट संघाचे बिग समर्थक आदरणीय दिनेश शेठ पाटील, संदीप शेठ चौधरी आणि सागर शेठ म्हात्रे हा त्रिवेणी संगम लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांचा आम्ही पालेश्वरी क्रिकेट कमिटीच्या वतीने सरसे स्वागत करतो. यानंतरची लढत असेल गावदेवी काकडवाल विपक्षे टाकीगाव या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंगसाठी संपर्क साधायचा बघा. सत्र संपल्यानंतर लगेचच मान्यवरांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. 16-0. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. बॉलिंगला विशाल म्हात्रे येतो. सामना सुरू करायचा. चेंडूची मागणी यस. प्रवीण चोरगे सचिन चेंडूची मागणी केली जाते. चेंडू चेक करायचा त्यांना, कारण की आत्ताचे 2 फटके त्यांनी मारले
त्यांना असं वाटलं असेल की थोडे कमजोर असतील, त्यामुळे एक चांगला चेंडू त्यांना निवडायचा आहे जो बाहेर जाऊ शकतो. 16-0 या स्पर्धेमध्ये फारसा चेंडू बाहेर जात नाहीये, परंतु आम्ही डोंगरचा पाडा स्पर्धा जेव्हा कव्हर केली, नाईट स्पर्धा, तिथे प्रत्येक चेंडू जेव्हा षटकार गेला तो गायब झाला होता. असे काही मैदान असतात तिथे झाडे झुडपं असली की चेंडू परत येत नाही, परंतु पालेश्वरी आणि वलप हे दोन असे मैदान आहेत ज्यांना स्टेडियमचा लुक आहे. तुम्ही टेकडीवरून मॅच पाहू शकता आणि तिथे चेंडू फारसे गायब होत नाहीत. गोलंदाजीला विशाल मात्रे आलाय. 16-0. P1 समाप्त, P2 ला सुरुवात झाली आहे. आणि मी आता क्रिकेटमध्ये उल्लेख केला, असे अनेक संघ रोज खेळतात, रोज खाली हात परततात आणि गावातील लोक त्यांना म्हणतात की आता बस करा, परंतु हे दोन संघ त्यातले नाही आहेत, कारण की हे सातत्याने जिंकत आलेत. सचिन मोरे बॅटकट शॉर्ट टर्नमॅनला स्लिपमध्ये फिल्डर आहे. एकच धाव, एकच्या बरोबरीने टीमची धाव संख्या 17-0. एक चांगला फलंदाज जर आपण पाहिला तो नेहमी नावा रूपाला एका सामन्यामध्ये येतो, जसं अभिषेक शर्माला पाहिला. अनेक लोकांना अभिषेक शर्मा माहितीही नसेल, परंतु त्याने ज्या फास्टेस्ट शतक ठोकला इंग्लंड संघाविरोधात, त्यानंतर लोकांना माहिती झालं की अभिषेक शर्मा कोण आहे, तो चर्चेमध्ये आला. युवराज सिंग यांचे ते शिष्य आहेत अभिषेक शर्मा, पंजाब. त्याने 35-37 चेंडूमध्ये शतक मारला. फास्टेस्ट 100 त्याला किताब मिळाला आणि पहिला किताब आहे रोहित शर्माच्या नावावरती. रोहित शर्माने 35 चेंडूमध्ये शतक मारला होता. ओ व्हॉट अ शॉट, शॉट लाईक दॅट, ऑन साईडला क्लिअर केलं, माइटी हिट, ह्यूज पालेश्वरी षटकार. तर पालेबुद्रुक गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व नरेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. नरेंद्र पाटील, आपलं पालेश्वरी चषक 2025 पर्व 3 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. 5 यस मागुरू बोला. व्यासपीठावर आताच दिलीप शेठ भास्कर माजी सरपंच पालेबुद्रुक यांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. चेंडूची मागणी केली जाते. आता चेंडू गायब होत चाललेत. प्रवीण स्वर्गे बघा, 5 बाईक त्याच्या नावावरती आहेत. तेवढा ताकदवर फटका. आणि बाली हे नाव त्याला का पडलं, कारण की आपण महाभारत पाहिलं, रामायण, तर बाली वगैरे ही सुग्रीची ताकदवर नाव आहेत, त्याप्रमाणे बालीचं नाव आहे असं म्हणू शकतो आपण. 23-0 ती ताकद लावली बाली या खेळाडूने. जबरदस्त फटका. पुन्हा चेंडूची मागणी केली जाते. एक चांगला चेंडू प्रत्येक फलंदाजाला आवडतो, जो जास्त बाउन्स होतो, चांगली ऊर्जा असते चेंडूमध्ये. मॅच बॉल आलाय, तो मॅच बॉल घ्या तुम्ही. यस, गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ टाकेगाव या दोन्ही क्रिकेट संघांसाठी आमचा दुसरा पुकार आहे. सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. 55 नंबरची जर्सी षटकार ठोकतोय. 3 चेंडू 11. प्रवीण सोरगे व्यक्तिगत खेळतोय. 23-0. मिस टायमिंग, एलिव्हेशनची कमी, बॉल हवेमध्ये, ऑन साईडला मिड ऑन, लॉंग ऑन कडून धावत आला होता, परंतु झेल ड्रॉप. सौरभ होता तिथे ज्याने पहिला शतक केला. तो हा खेळाडू, मला वाटतं त्याला दुसरा शतक कदाचित मिळू शकते. चांगला बॉलर आहे, परंतु या छोट्या छोट्या गोष्टी आत्मविश्वास त्याचा कमी करतील. आणि 1 रनने धावची टीमची धावसंख्या 24. सचिन मोरे, विशाल मात्रे आलाय, त्याला षटकार बसला एक, त्याचं भव्य स्वागत झालं. परंतु विशाल एक नामांकित गोलंदाज आहे. अनेक वेळा बेस्ट बॉलरची ट्रॉफी विशालने पटकावली आहे या क्रिकेटमध्ये. बॅट कट, शॉट फाईन लेगला कट केलं. या बॉलला हलकीशी आवाज आपण पाहिली. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे, दर्जेदार चौकार. पहिल्या मॅच मध्ये धावांचा पाऊस तुम्ही पाहायला मिळतोय, कारण की दोन्ही बॅटर इन फॉर्म बॅटिंग करतायत. सचिनही चौकार मारतो, प्रवीणही षटकार मारतो आणि बॅटकटने जे आउटफील्ड आहे या मैदानाची प्रचंड वेगवान आहे. स्टेजकडे बॉल 4 रन 28. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं 16 धावा होत्या, त्यानंतर आता 28 बनल्यात. त्यामुळे या मॅचमध्ये याच रिदममध्ये दोन्ही बॅटर खेळले तर 70-80 धावा लागू शकतात कदाचित. काल या स्पर्धेमध्ये 50 धावा देखील झाल्या नाही. ओ काय फटका, बॅटच्या टोवर, क्रॉस बॅट, छोटी गेंद बडा शॉट, गेंदबाज को कहा थँक्स अ लॉट. षटकार सचिन मोरे, पंडाट फॉर्म मध्ये. काय तो बॅटिंग करतो बघा, काय जबरदस्त फटका त्याने मारलाय. बायकर मॅन या सीझनचा. बॅटच्या टो वरती बॉल लागला, शॉर्ट बॉल, खराब चेंडू टाकला विशालने, हुक केलं, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर.
गोलंदाजच्या मस्तकावर दस्तक देणारा फटका षटकार. 34 धावा. कालच्या रात्रीमध्ये 50 धावा बनत नव्हत्या 5 ओव्हरमध्ये. आजच्या रात्रीमध्ये बघा, हे महान खेळाडू आहेत दोन्ही संघामध्ये, जास्त धावा येतील आज. सुपला मारण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल, डॉट बॉल. अशा तऱ्हेने 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17च्या रनरेटने धावफलकावरती 34 धावा, 0 विकेट. महागुरू आमच्या सोबत जोडले गेलेत. तर इथे थँक्स प्रवीण टेंबे आमचे बायकरमॅन समालोचक आहेत. यानंतरची लढत शेवटचा पुकार असणार आहे. गावदेवी काकडवाल विपक्ष टाकीगाव क्रिकेट संघ. नाणेफेकीसाठी आपण संपर्क इथे साधावा. स्पर्धा आपण पाहतो पर्व 3. पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक आणि ग्रामस्थ मंडळ पालेबुद्रुक. आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार माजी सरपंच आदरणीय दिलीप शेठ भास्कर, प्रभाकर शेठ तांडेल, महेश शेठ पवार, जितू शेठ म्हात्रे, त्यानंतर अजयदादा मोरावकर, अशोक उलवेकर, सन्माननीय विशाल उलवेकर, हेमराजदादा म्हात्रे, शिवदास पवार, निलेश उलवेकर आणि संपूर्ण आमची पालेश्वरी क्रिकेट संघाची आमचे मनोज म्हात्रे असतील, दिनकर बारशे, सागर म्हात्रे, महेश आहेत, खऱ्या अर्थाने प्रवीण, या सर्वांचं कौतुक करावं लागेल. अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. बघा, नाणेफेकीसाठी मात्र हे षटक संपल्यानंतर दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सरपंच आमचे निखिल दादा तांडेल यांना पाहतो. खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी खूप मेहनत आहे. सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा आमचे मित्र प्रवीण टेंबे यांच्याकडे. दोन्ही गोलंदाजांना प्रचंड मार बसला. पहिल्या गोलंदाजाला 16 धावा, दुसऱ्या गोलंदाजाला 18 धावा बसल्या. 34. हा चेंडू थोडा मागे लाईन ठेवली, लेथ थोडी मागे केली गोलंदाजाने. खूप चांगला बदल केला अतिश मात्र या गोलंदाज. जबरदस्त. पहिल्या चेंडू 0. प्रवीण सोरगे 5 चेंडू 12 वरती खेळतोय. सचिन बोरे 8 चेंडू 20, धावसंख्या 34. आणि या रनरेटने धावा बनल्या 17च्या. तर 85 धावा प्रोजेक्ट स्कोर या मॅच मध्ये बनू शकतो. बॉल तयार. मिस टायमिंग, एलिव्हेशनची कमी. विकेट कीपर बॉलच्या खाली कॅरी करतोय. फलंदाज बाद होणार. प्रवीण सोरगे बाली 34 वरती पहिला झटका लागलाय अंबिका किराणा स्पोर्ट्स जीतू 11 जन्मा नेरे संघाला. आणि 12 धावांची खेळी करत असताना प्रवीण सोरगेचा खेळ आपण आतापर्यंत पाहिलाय. महागुरू आमच्यासोबत जोडले गेलेत. महागुरू, दोन्ही संघ या सीझनला अनेक वेळा चॅम्पियन झालेत. पहिला नंबर न निश्चित स्वरूपात दोन्ही क्रिकेट संघ अतिशय प्रतिभाशाली संघ म्हणून ओळखले जातात. आणि प्रवीण या सामन्याचा जरी विचार केला तर गावदेवी खार्डी क्रिकेट संघाच्या संघनायकाच्या बाजूने ज्यावेळेस टॉस निश्चित स्वरूपात नाणेफेकीचा उजवा कौल त्या संघाच्या बाजूने लागल्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आलं, प्रतिक्रिया जाणून घेतली की यापूर्वी 2024-2025 मध्ये तुम्ही एकमेकांच्या विरोधात कधी सामना खेळले का? त्यांनी सांगितलं नाहीये, परंतु दोन्ही क्रिकेट संघाचा विचार केला. एक रायगड जिल्ह्यातील नामांकित संघ आहे, तर एका बाजूला ठाणे ग्रामीण मधला हा प्रतिभाशाली संघ. म्हणजे सामन्यामध्ये एक रंगत सर्व प्रेक्षकांना इथे बघायला मिळणार आहे. तर आज दरम्यान व्यासपीठावरती सन्मान्य पाहुणे अदानी ग्रुपचे प्रसादजी मातकर सर यांचं आगमन झालंय. मी प्रसाद सरांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. डीजे सूरज सध्या आवाज चेक करतायत. ओ बॅटकट इनसाइड एज, फलंदाज बाद होणार. आल्या पावली माघारी, बाहुबली इथे बाद होतोय. रोहन पाटील 0 वरती. नेरे संघाचा दुसरा गडी बाद झालाय. 34 वरती 2. रोहन पाटील एक नामांकित फलंदाज, आपण पाहिला पैलवान आहे आणि ते एक ताकदवर बॅटर पाठवला होता वनडाऊनला, परंतु बॅटकट लागली आणि आतिश पात्रेने त्याचा हा विकेट 0 वरती घेतलाय. पुन्हा ऍक्शन रिप्लेमध्ये पाहूया ज्या पद्धतीने बॉल ओव्हर पिच पडला. थोडासा आउट स्विंगर होता, बॅटकट लागली आणि जबरदस्त झेल. विकेट किपरने आतापर्यंत 2 झेल घेतल्यात. तोही बायकर मॅन आहे केतन म्हात्रे, ज्याचा मी आता उल्लेख केला. दहिसर नाईट त्याने गाजवली, तो हा केतन म्हात्रे इथे दुसरा झेल पकडतोय. सन्माननीय प्रसादजी बातकर सर, या तुमचं स्वागत आहे. अदानी ग्रुपचे एक चांगले एम्प्लॉय देखील आहेत. व्यासपीठावरती यायचं आहे. प्रसाद सर, यस वेलकम. चांगली कामगिरी त्यांची असते. 34 वरती 2, तिसरं शतक मार्गस्थ. अतिश चांगली गोलंदाजी करतो, ज्या भन्नाट फॉर्म मध्ये अतिश बॉलिंग करतो. जबरदस्त गोलंदाजी आणि एका अशा टर्निंग पॉइंट ओव्हरची गरज होती. सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. आदरणीय प्रसाद मातकर सरांचं इथे आगमन होत आहे. अदानी ग्रुपचे ते निश्चित स्वरूपात त्या ग्रुपमध्ये ते कार्यरत आहेत. आपण पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपलं आम्ही ग्रामस्थ मंडळ पालेबुद्रुक
आणि या संपूर्ण आमच्या स्पर्धेच्या सर्व ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. अतिश मात्रे टर्निंग पॉइंट गोलंदाजी या एका ओव्हरची गरज होती जिथे विकेट येतील खाडी संघाला आणि हा टर्निंग पॉइंट आहे. असं म्हणतात की एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं लागतं आणि एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा लढावं लागतं. खाडी संघ लढतोय. ओ परफेक्ट शॉट स्लॉट मध्ये स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर प्लॉट मध्ये पाठवलाय डेरे एक्सप्रेस. आदित्य मस्करच्या बॅट मधून षटकार. 40 धावा. नेरे संघ 2 विकेट. आदित्य मस्कर वन ऑफ द फॅब्युलस क्रिकेटर आणि ऑलराऊंडर आहे. नेरे संघाचा स्लॉट मध्ये लेफ्टी बॅटर इज व्हेरी डेंजरस. स्क्वेअर लेगच्या बाहेर त्याने दमदार फटका मारलाय षटकार. आतापर्यंत पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं तर 3 षटकार लागलेत आणि 2 चौकार. 4 षटकार. हा चौथा षटकार होता इनिंग मधला आदित्य मस्कर कडून. यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न लोअर फुल टॉसला ऑन साईडला लॉंग ऑफ कडे मारलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत. फक्त 1 धाव इथे मिळेल. टार्गेट मोठंच पाहिजे कारण की गावदेवी खाडी संघ यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये तोही कमी नाही. आणि जेव्हा 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा मोठी लढत होते. ती मॅच तुम्ही इथे पाहताय. 41 शेवटचा बॉल. आतिश मात्रे 7 धावा 5 चेंडूमध्ये 2 विकेट. काय कमालीची गोलंदाजी केली आतिशने. हा टर्निंग पॉइंट शतक म्हणता येईल खाडी संघासाठी. आणि हा उम्मीद आपण म्हणतो ना उम्मीद पे दुनिया कायम आहे. तर उम्मीद पे खरा उतरने वाला ये गेंदबाज आहे आतिश मात्रे. असं म्हणतात की पंख त्यांचे मजबूत असतात जे एकटे उडतात आणि हा फलंदाज एकटा लढला या मॅच मध्ये. गोलंदाज गरज नव्हती या फटक्याची कारण आत्ता विकेट गेलेत आणि फलंदाज बाद होतोय. सचिन मोरे बाद झालाय. खरं तर गरज होती सचिनची. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये चांगली तो बॅटिंग करू शकला असता परंतु इथे सर्वात मोठी चुकी दोधारी तलवार रिव्हर्स शॉट. इथे गावदेवी क्रिकेट संघ खाडी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आदरणीय सुचितदादा पाटील आणि त्याचबरोबर राज पाटील दैसारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. काही क्षणातच निश्चित स्वरूपात साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून हा आवाज आमचे DJ सूरज सँडीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत त्याची पूर्तता केली जाणार आहे. महागुरु कसं आहे की लाईव्हला आवाज परफेक्ट जातो. फक्त मैदानासमोर आपला थोडा इकोसिस्टम आवाज लागतो. त्याची टेक्निकल देखरेख ते करतायत पण तो लाईव्हला पुरेसा आवाज आहे. कारण सध्या ज्या मेन टीव्हीवरती प्रेक्षक लाईव्ह सामने पाहतात मोबाईलवरती त्यांना नेहमी कमी आवाजाने सामने पाहायला आवडतात. घरामध्ये मेन हॉलमध्ये जो टी व्ही असतो ना आवाज कमी असतो त्याचा कारण स्कोरबोर्डवर धावा असतात त्यामुळे त्यांना हे आवाज नेहमी आवडतात. फक्त मैदानामध्ये जो इकोसिस्टम असतो प्रेक्षकांना तो आवाज पोहोचला पाहिजे त्याची खात्री आता DJ मास्टर घेत आहेत. 41 3 गडी बाद 3 षटकाचा खेळ संपलाय आणि आतिश मात्रे या गोलंदाजाने 7 धावा 3 विकेट. काय जबरदस्त बॉलिंग केली आतिशने. मला असं वाटतं की आतिश हा गोलंदाज पुढे शेवटचं शतक करू शकतो कदाचित. हेच तर क्रिकेट आहे. टाकेगाव गावदेवी टाकेगाव क्रिकेट संघाचे संगणक उपस्थित आहे. गावदेवी काकडवाल क्रिकेट संघाच्या संगणकाला आमचा शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण इथे संपर्क साधावा. जो गोलंदाज चांगली बॉलिंग करतो ना त्याला टीमचा जो कॅप्टन असतो पुन्हा एकदा संधी देतो. तर कदाचित तो गोलंदाज आतिश मला वाटतं बनवू शकतो. चौथा गोलंदाज आलाय सूरज बैकर. 41 3 गडी बाद. पहिल्या शतकात 16 दुसऱ्या शतकात 18 मागच्या शतकात फक्त 7 धावा. नेरे संघ बॅकफुटला गेला मागच्या शतकामध्ये परंतु नेरे एक्सप्रेस काय जबरदस्त ट्रॅकवरती आली नेरे एक्सप्रेस आणि धावते त्याच्या प्लॅटफॉर्मवर चौकार मारलाय आदित्य मस्कर. 45 3 गडी बाद. हेलिकॉप्टर हा फटका त्याने मारला. यॉर्कर बॉल पडला बॅट अँड पॅटच्या मध्ये खेचलाय हा फटका. हाफ हेलिकॉप्टरने स्ट्रेट हिट चौकार. खूप चांगली बॅटिंग आदित्य. सचिन मोरे बाद झाल्यानंतर आदित्यचं नाव थोडं पुढे येणार या मॅच मध्ये. ओ पुन्हा एकदा इनसाइड आउट. काय फटकेबाजी आहे. कधी हेलिकॉप्टर कधी इनसाइड आउट. कडक फटका षटकार. आदित्य मस्कर 1 नंबरची जर्सी 1 नंबरची कामगिरी. ज्या प्रमाणे त्याचा जर्सी नंबर निवडलाय त्याची कामगिरी पण तीच आहे. 1 नंबर कडक. 51 धावा 50 पूर्ण. संघ टाळ्या वाजवत आहेत त्यांचे खेळाडू. 50चा आकडा पाहिजे. काल कोणत्याच मॅच मध्ये 50चा आकडा आम्ही फारसा पाहिला नाही. आज पहिल्या मॅच मध्ये आम्ही 50चा आकडा पाहिला. ए पोल आहे कारण की मोठे संघ आहेत. लक्षात घ्यायचंय जो रोप आहे जी रस्सी आहे तीच चौकार षटकार आहे. एखाद्या वेळी चुना मागे पुढे पडत असतो
याच्याकडे लक्ष देऊ नका कारण की ती लाईन परफेक्ट आहे चौकाराची. 51 3 गडी बाद, 3 चौकार 5 षटकार आतापर्यंत लागलेत. 2 धावा एक्स्ट्रा दिल्यात ते म्हणजे खाडी संघाने. आणि आदित्य बस्कर 4 बॉल 17 वरती केलं तर बंडाट फॉर्म मध्ये आदित्य. बॉल तयार. सूरज फुलटॉस बॉल, दिशा दिली ऑन साईडला, गॅप मध्ये पडलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. चौकार, पालेश्वरी चौकार. आदित्य बस्कर पुन्हा एकदा इन फॉर्म मध्ये बॅटिंग करतो. 5 चेंडू 21 धावा त्याने आतापर्यंत ठोकल्यात आणि हा फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली. एखाद्या सेट बॅटरला तुम्ही फुलटॉस चेंडू टाकताय ही गोलंदाजाची चुकी आहे, कारण त्या बॅटरने हेलिकॉप्टर षटकार देखील मारले. तिथे तुम्ही फुलटॉस चेंडू टाकणं हे चुकीचं आहे या मॅच मध्ये. काकडवाल गावदेवी काकडवाल क्रिकेट संघाच्या संगणकाने नाणेफेकी साठी संपर्क साधावा. 55 3 गडी बाद, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला सामना एका बाजूला रायगडचा संघ नेरे, एका बाजूला ठाण्याचा संघ खार्डी. कल्याण डोंबिवली आणि नेरे दोंदरे विभाग हे 2 विभागाचे 2 दादा संघ एकमेकांसमोर उतरलेत. 70 धावा जरी पडल्या नेरेकडून तरी खाडी संघ एक चांगला संघर्ष करेल, कारण त्यांच्याकडे ही टॉप ऑर्डरचे बॅटर आहेत. 3 चेंडूचा मारा बाकी. सूरजला आता मार बसलाय. 3 चेंडू 14. पुन्हा गॅप मध्ये हाताला बॉल चाटून गेला. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे बॉल ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, फेकणार तोपर्यंत धावा कंप्लीट झाला. इथे 2 अपील केली होती परंतु अंपायर थोडे मागे त्यांच्या. तिसऱ्या पंचांना मागणी केली. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, डिसिजन पेंडिंग. दुसरे धावेसाठी हा कॉल केला. पॉपिंग क्रीज मध्ये स्लो मोशन मध्ये पाहिलं जाईल नेमकं काय घडलं. नॉट आउट, नॉट आउट. 2 धावा मिळतील. आदित्य येणार स्ट्राईक एंडला. 57. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकात 18, तिसऱ्या षटकात 7, चौथ्या षटकामध्ये चौकार 2 आले, 1 षटकार आला. 16 धावा 4 बॉलमध्ये. थोडी महागडी गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत सूरज बाईकरची. आणि खाडी संघ आता टीम मीटिंग घेतो, विचार करतो की फिल्डिंग पोझिशन कुठे लावली पाहिजे, कारण की हा बॅटर हेलिकॉप्टरही मारतो, इनसाइड आउटही मारतो. चारही बाजूला आदित्य मस्कर आता खेळलाय, सेट झाला बॅटर तो. आणि एखादा बॅटर जेव्हा सेट होतो तेव्हा छोटे चेंडू त्याला फुटबॉल सारखे दिसत असतात आणि त्या पद्धतीने 1 नंबर त्याची कामगिरी आहे. टाईम अलर्ट 25 मिनिटं आहेत बघा खाडी संघ. 5 शतक तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. 57. 2 चेंडूचा मारा बाकी. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय सूरज बाईकर. सूरज किरणोत्सव कामगिरी त्याला करायची आहे, परंतु त्याचे 2 बॉल महत्वाचे आहेत त्याच्यासाठी की जिथे डॉट आले तर चांगली बॉलिंग होणार. यॉर्कर पडलाय, परफेक्ट यॉर्कर. 0. या डॉट बॉलची गरज होती खाडी संघाला, कारण की धावांवरती लगाम लावलं पाहिजे. व्हाईट बॉलसाठी रिव्ह नाहीये. 57 3 गडी बाद. आत्ता चांगली बॉलिंग सूरजने केली. हा बॉल देखील महत्वाचा त्याच्यासाठी. समोर आदित्य 7 बॉल 23 वरती खेळतोय. हेलिकॉप्टर याच्यासाठी ओळखला जातो. ऑन साईडला क्लिअर, माइटी हिट. एका टप्प्याने बॉल सीमा पार. 4 रन. सर्वात महाग ओव्हर आतापर्यंत आली आहे, कारण की या गोलंदाजाने पाहिलं 20 धावा 6 बॉल मध्ये दिल्या आणि हेलिकॉप्टर मारलाय तो आदित्यने. काय जबरदस्त बॅटिंग केली आदित्य, इन फॉर्म बॅटर. सुरुवात प्रवीण सोरगेने केली, त्यानंतर सचिन मोरेने बॅकअप दिला आणि शेवट गोड केला आदित्यने. 8 बॉल 27 वरती खेळतोय. नेरे संघ 61. लास्ट ओव्हर. एक महत्वाचे अनाउन्समेंट आपण करूया, कारण की खूप महत्वाचं आहे. जय भवानी जय शिवाजी. पालेश्वरी माता प्रसन्न छत्रपती शिवाजी महाराज सेवा संघटना पाले बुद्रुक आयोजित श्री शिवजयंती उत्सव 16/2025 वर्ष क्रमांक 11 निश्चयाचा महामे चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. ओके. निश्चयाचा महामेरू, बहुतजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्री श्री श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती 19 फेब्रुवारी पालेबुद्रुक गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण जगभरात पाहायला मिळेल. 61 गोलंदाजीला पुन्हा एकदा ज्या गोलंदाजचा मी उल्लेख केला, सर्वात कमी धावा देणारा आतिश म्हात्रे दुसरा स्पेल करतो. त्याने 3 विकेट घेतले, 7 धावा. तो गोलंदाज पुन्हा दुसरा स्पेल करतो आतिश. यॉर्कर बॉल पहिला बॅटच्या बुंद्यात टाकल्या. ऑन साईडला हा चेंडू डीप मध्ये फिल्डर आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. फक्त 2 धावा या चेंडूवरती मिळतील. सुरुवात झाली बॅटिंगसाठी उमेश सोबत आदित्य मस्कर. आणि मी उल्लेख केला होता ज्याप्रमाणे 16-18 धावा बनल्या 2 षटकामध्ये 34 धावा.
त्यानंतर आपण पाहिलं की हा संघ 70 गाठू शकतो आणि आता तिथपर्यंत पोहोचला डेरे संघ. 63 3 गडी बाद. ओ कमी गतीने टाकलेला बॉल, अतिशय खासियत आहे. कधी वेग कमी कधी वेग जास्त तो करतो आणि प्रचंड चांगला गोलंदाज आहे आतिश. आज आतिशने कमाल केली, कारण जिथे बॅटर ऑन साईडला भरपूर षटकार मारतायत तिथे त्या बॅटरला थांबवलं आतिशने, परंतु नेरे एक्सप्रेस नॉनस्ट्राईक एंडला थांबलाय. क्या बात आहे. आदित्य मस्कर नॉनस्ट्राईक एंडला थांबलाय, हीच गोष्ट आडी संघाला माहिती आहे आणि तो कमबॅक करतोय आतिश. क्या बात आहे. डॉट बॉल सलग 2 आउट स्विंगर बॉल आपण पाहिला, बाहेरच्या दिशेकडे गेला आणि आतिश मात्रची खासियत आहे, चांगला बॅटर जेव्हा नॉनस्ट्राईक एंडला थांबतो ना ती संधी असते की तुम्ही ओव्हर कंप्लीट करा आणि त्या पद्धतीने तो मास्टर माइंड बॉलर आहे. झेल बाद झाला तरी आदित्य नॉनस्ट्राईक एंडला थांबेल, कारण की अशी स्ट्राईक रोटेट होत नाहीये. गुड बॉलिंग आतिश मात्रे, कमबॅक केलं या गोलंदाजाने. काय भन्नाट गोलंदाजी, लास्ट ओव्हर मध्ये तो कमाल करतो. आदित्यला नॉनस्ट्राईक एंडला थांबवलंय. जो बॅटर गेला होता त्याने शांत डोक्याने एक धाव घ्यायची होती, परंतु सेट माइंडने त्याने बॅटिंग केली नाहीये आणि ही फलंदाजाची चुकी आहे. जेव्हा तुमचा चांगला बॅटर मैदानामध्ये असतो ना तेव्हा त्याला सिंगल द्या, परंतु आता वेल हातातून गेली आहे. धाव फलकावरती 63 4 गडी बाद. आतिश काय बॉलिंग केली त्याने बघा, पुन्हा आउट स्विंगर टाकला. हा बॉल बाहेरच्या दिशेकडे, थोडासा लेग कटर, झेल पकडला तर विकेट किपरने तिसऱ्यांदा फलंदाज बाद. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. प्रथमेश फडके आता आलाय पीपी. 63 धावा, मॅच ऑन. 2 बॉलचा खेळ बाकी, टार्गेट सेट करायला. परंतु आतिश मात्रेने फक्त 9 धावा 10 बॉलमध्ये 4 गडी बाद. काय भन्नाट बॉलिंग केली आज आतिश पात्रेने. आज मन जिंकले. नाम बनता नाही, नाम बनाना पडता है आणि अशी बॉलिंग केल्यावर तुमचं नाव होऊ शकतोय मॅचमध्ये. पीपी आलाय. 2 बॉलचा खेळ बाकी. 63 4 गडी बाद. येस, आदित्य नॉनस्ट्राईक एंडला थांबलाय बघा. नेरे संघाची किती मोठी चुकी. एक सिंगल तुम्हाला घ्यायची होती. तुमचा बॅटर एवढा फॉर्म मध्ये, तुम्ही त्याला संधीच दिली नाही. शेवटचा बॉल, टार्गेट सेट बॉल. 63 जबरदस्त बॉलिंग आतिश. काय कमालीचा शतक फेकलाय गोलंदाजाने, भन्नाट बॉलिंग. 2 धावांचा हा शतक बघा. हवेमध्ये बॉल ऑन साईडला, मिड ऑफ समोर येतो. झेल पकडण्याची संधी, कॅच. सूरज फौजदार 5 गडी बाद केले. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. आतिश मात्रे जबरदस्त गोलंदाजी. अर्धा संघ त्याने बाद केला, तो आतिश. आपल्या स्क्रीनवरती संघर्ष करणारा गोलंदाज, रफ्तारकार राजा. 63 5 गडी बाद आणि आदित्य नॉनस्ट्राईक एंडला थांबला. 6 चेंडू. मला वाटतं शेवटच्या बॉलवर त्याला एक घ्यायची होती 4थ्या षटकामध्ये. हरकत नाहीये, जिंकण्यासाठी 64 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये. आणि दुसऱ्या इनिंगसाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करूया रॉकस्टार समालोचक प्रवीणजी गायकर सर. थँक्स. प्रवीण टेंबे इथे नाणेफे केली जात आहे. अदानी ग्रुप मध्ये कार्यरत असणारे आदरणीय प्रसाद मातकर सर यांना मी ते आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. पालेश्वरी कमिटीच्या वतीने आपणास इथे आमंत्रित करण्यात आलेले आहे. एका बाजूला आपण पाहतो गावदेवी काकडवाल आणि त्याचा तर टाकेगाव 11 क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. प्रसाद मातकर सर अदानी ग्रुपमध्ये ते कार्यरत आहेत. सामना 5 षटकांचा असेल. टेलसाठी पुकार देण्यात आलं आणि नाणेफेकीचा कौल गावदेवी काकडवाल क्रिकेट संघ, दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या पालेश्वरी आणि पालेपुत्र ग्रामस्थांच्या वतीने संगणक थांबायचे आहे. मनपूर्वक शुभेच्छा. संगणक नाणेफेकीचा उजवा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. कोणता निर्णय स्वीकारणार आहात? शतरक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला. पेंडिंग यदा कदाचित जर तुम्ही शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला कितपत रोखण्याचा, तुम्हाला टाकीगाव संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत 2024 आणि 2025 प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धेचा जर विचार केला, गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल क्रिकेट संघाची आस्थागत कामगिरी कशी राहिलेली आहे? नाईटमध्ये आमची कामगिरी चांगली राहिली 2025 मध्ये. हा पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक आणि आमच्या पालेश्वरी कमिटीच्या वतीने प्रकाश ज्योतातील क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धेचा तुम्ही घटक झालेला आहात. पर्व 3रा आहे. एकंदरीत त्या स्पर्धेबद्दल आणि आमच्या पालेबुद्रुक गावाची जी संकल्पना आहे, एक गाव एक संघ, आणि एखाद्या गावामध्ये सार्वजनिक कार्यक्रम असेल, कोणताही कार्यक्रम असो, संपूर्ण गाव एकत्रित येत असतो निश्चित स्वरूपात. ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? खूप छान संकल्पना आहे आणि आम्हाला
व्हाईट कार्ड एंट्री आहे म्हणजे, कारण आम्ही त्यांनी खेळायला दिलं त्याबद्दल आम्ही पालेश्वरी पाले बुद्रुक यांचा आम्ही धन्यवाद बोलू. थँक्यू सो मच. नाणेफेक टाकेगाव क्रिकेट संघ नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? फिल्डिंग घेतली असते मी. परंतु आता जर तुम्हाला फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली, सामना 5 षटकांचा असेल, 5 षटकामध्ये किती धावांचं मानस असेल तुमचा बनवण्याचं? प्रयत्न करू जास्तीत जास्त. पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक आयोजित हे पर्व तिसरं आहे. पालेश्वरी चषक 2025 या मैदानामध्ये आल्यानंतर स्पर्धेबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले? खूप छान स्पर्धा आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांच्या. थँक्यू सो मच. इथे दोन्ही संघनायकाचा येतोची सन्मान इथे केलं जाईल. हा पंच रेडी राहायचे आहे. सन्माने प्रसाद मातकर सरांचा येतोची सन्मान इथे केलं जाईल. आमचे सिनियर क्रिकेटर अशोक गुलबेकर, अशोक गुलबेकर एकेकालचे नामवंत क्रिकेटर आणि स्पर्धा ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रसाद मातकर सर यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. एक निश्चित स्वरूपात अजयदादा मोरावकर या आमच्या धोनी आणि आमचे प्रवीण टेंबे आहेत बघा बायकरमॅन समालोचक या त्रिवेणी संगमच्या वतीने मातकर सरांचा सन्मान इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल क्रिकेट संघाच्या संघनायकाचा सन्मान इथे पालेश्वरी कमिटीच्या वतीने केला जाईल. या दिलीप शेट, या आपण दिलीप शेट अजयदादा मोरावकर यांच्या शुभ हस्ते गावदेवी काकडवाल क्रिकेट संघाच्या संघनायकाचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. त्यानंतर काकडवाल या टाकेगाव क्रिकेट संघाच्या संघनायकाचा इथे सन्मान केला जाईल. तर यानंतर महेश शेठ पवार साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत केलं. स्टार्ट वळूया रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. अखंड आग्रिकोली कराड्यांची कुलस्वामिनी आई एकवीरा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा नाथ कंस्ट्रक्शनचे सर्वा नाताशेठ आगलावे साहेब या स्पर्धेतून सांगता घेतात. त्यांच्या वतीने या स्पर्धेला 5,000 रुपयाचं सहकार्य करण्यात आलं. त्याबद्दल आम्ही पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि वळतो रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. चलते हैं मैच की तरफ. बड़ी फाइट है. अंबिका किराना स्टोर गावदेवी खारडी विपक्ष नेरे. लक्ष्य काफी बड़ा है लेकिन उस लक्ष्य के लिए पीछे ये बल्लेबाज खड़ा है और ये पहला चौका आता हुआ बल्लेबाज विशाल मात्रे के बल्ले से. शुरुआत जबरदस्त है. प्रति ओवर की बात करेंगे महागुरु प्रवीण टेंबे तो 13 प्रति ओवर चाहिए तभी तो ये मैच इनके लिए जरूर बन सकता है. नरेंद्र पाटील इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत. स्वागत आहे तुमच्या. आणि सुजित पाटील खाडी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत. दादा या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 6. बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर सुशांत तैयार. और तेज बॉल जरूर डाली थी पर लेग साइड से लेग स्टंप से बाहर जाने वाली गेंद. इस गेंद को अंपायर ने व्हाइट बॉल करार घोषित कर दिया. बाल बचे मैं कहूंगा, अन्यथा ये लेग स्टंप उखाड़ सकता था. छोड़ दिया. मारना चाहते थे जरूर लेकिन संपर्क हुआ नहीं. तब तक व्हाइट बॉल का इशारा. 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 7 रनों के ऊपर. बोलो फिर से एक बार तैयार. और इस बार भी अपील की गई थी लेकिन अंपायर ने तुरंत इशारा किया कि जी हाँ ये बल्ले पर लगी है गेंद. तुरंत एक्शन, क्विक एक्शन अंपायर दिखाते हुए इसी 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा 8. पहली जो कुछ गेंदें वो अकेले बल्लेबाज विशाल मात्रे ने खेली और केतन मात्रे हालांकि बैटिंग लाइनअप बहुत बेहतरीन स्ट्रांग है लेकिन उतना ही ताकतवर भरना. नेरी टीम का सीजन का फॉर्म जो चला है बहुत खतरनाक. साथ ही साथ गावदेवी खारडी टीम का भी फॉर्म इस सीजन में काफी बढ़िया नजर आता हुआ. लेकिन इंपॉर्टेंट यह है कि जब बड़ी टीमें एक दूसरे के सामने खेलती है दर्शकों को भी मजा आता है. ऑन साइड में मोड़ने का प्रयास हो. शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी को गेंद ने दे दिया है चकमा. पीछे दौड़ रहे वहां पर आई थिंक कुणाल थे. जब तक रोके फील्ड करे. तीसरी कोशिश सक्सेस नजर आती हुई. जोखिम भरा ये रन था. अगर थ्रो परफेक्ट आता तो निश्चित तौर पर यहां पर आउट होने के चांसेस बन सकते थे लेकिन तब तक वहां पर रन बटोरेंगे बल्लेबाज 3 और 3 की मदद से रन संख्या पहुंची है 11 के ऊपर. पहला पावर प्ले मैदान के अंदर जारी है. जिसकी अपेक्षा हम कर रहे थे उस अपेक्षा की ओर पूरी तरीके से खड़े तो हो रही है लेकिन जीतू 11 जहां हनुमान नेरे ने जो शुरुआत दी थी प्रवीण सोरगिया और सचिन मोरे ने क्या वही शुरुआत ये 2 बल्लेबाज देना चाहेंगे. और जो टारगेट बड़ा रखा है
प्रवीण टेमी ने कहा था कि 5 ओवर में किसी भी टीम ने 50 का आंकड़ा छुआ नहीं है, लेकिन आज पहले ही मैच में ये सबसे बड़े रन बिल्कुल नजर आते हुए। बोलो तैयार, सुशांत टैप करने का प्रयास, मैदान में खिलाड़ी मौजूद है, वहां पर रोहन गेंद को उठाए फील्ड करे, तब तक मात्र कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, पहला पावर पे मैदान के अंदर जारी है। एक बात अच्छी है कि विकेट नहीं गवाया वहां पर गांवदेवी 11 खाड़ी टीम ने। 11 के ऊपर 0, आखिरी गेंद इस पावर प्ले की बची है। फिलहाल रिक्वायर्ड रन रेट है उसकी तरफ चलना चाहती है, लेकिन अच्छा कमबैक सुशांत गायकर का। और इस बार स्वीप करना चाहते थे, चलिए अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। शायद खिलाड़ी कह रहे हैं कि कुछ आवाज वहां तक आई है, फिर अंपायर निर्णय दोनों सल्ला मसलत करते हुए, बघा तुम्हाला तो दोर दिसतोय ना, रोप 30 बाउंड्री असेल याची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। सन्माननीय श्लोक नरेंद्र पाटील यांच्या वतीने पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेला 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल पालेबुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आपला आम्ही इथे आभार व्यक्त करतो। चला आपण पंचांची या निर्णयाची वाट पाहूया। जो शेवटचा बॉल तिसरे पंच स्क्रीनवरती इथे चेक करतायत। तिसरे पंच अनिल टेंबे या ठिकाणी आहेत। बघा एक कटआउटचा आहे, दीपक शेठ पाटील सरपंच चिरले। तो चलिए बिल्कुल यहां पर अंपायर का इशारा, इट्स अ वाइड बॉल कॉल। एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई, जहां पर थोड़ा सा डाउट था वहां पर मेरी टीम के कप्तान और विकेट कीपर को कि शायद स्टंप पर लगी है गेंद। अगर स्टंप पर लगती तो शायद कभी कभी बेल्स गिरने के चांसेस, लेकिन कभी कभी बेल्स गिरती भी नहीं, तो उनके मन में वो डाउट था, वो क्लियर कर दिया थर्ड अंपायर ने। एक्स्ट्रा रन वाइड के तौर पर मिलेगा। आखिरी गेंद इस पावर प्ले की, ओ बहुत ही टप्पा पीछे रखा, साधारण सी गेंद थी, इस गेंद को खेल दिया डीप लॉन्ग लेग के ऊपर से। अंपायर का इशारा आता हुआ, इट्स अ मैक्सिमम हिट, 6 रन। सन्माननीय सचिन शेठ पाटील तोंडरे संग्राम 11 यांचं इथे आगमन झालेलं आहे। या अजयदादा मोरावकर तुम्हाला स्टेजवर आमंत्रित करतात। सन्माननीय जितेश शेठ म्हात्रे, संदीप दादा म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनपूर्वक आपलं स्वागत आहे। बिल्कुल संग्राम 11 नितलास के पुरस्कार करते हुए सचिन शेठ आपका स्वागत करेंगे। लेकिन फिलहाल पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर 18 रन बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर। थोड़ी सी मुश्किल स्थिति है वहां पर टीम जीतू 11 नेरी टीम, जीतू 11 जय हनुमान नेरी टीम की, जहां पर लक्ष्य का पीछा करना है। आई थिंक 67 रनों का 64 रनों का पीछा करना है खाड़ी टीम को, और उस लक्ष्य का पीछा करते हुए दमदार शुरुआत दी है। इस तरीके की शुरुआत अगर होती है किसी भी टीम की बड़े लक्ष्य का जब पीछा करते हो तो आपका ये प्लस पॉइंट है। और इससे पहले कि विकेट भी नहीं गवाया, ये भी उनका प्लस पॉइंट रहेगा। सचिन मौर्य के ऊपर अब जिम्मेदारियां बनेगी। पहले विकेट के लिए जो साइजदारी चाहिए वो गावदेवी खाड़ी टीम को जरूर मिली है,
लेकिन यहाँ पर ये जो साझेदारी बन रही है क्या आगे तक जाएगी या फिर सेकंड पावर प्ले में सचिन मोरे अभी अभी अदत वासरू जिन्हें मिला था भातान के टूर्नामेंट में वही सचिन मोरे बॉलिंग मार्ग पर। पहली गेंद जबरदस्त रिलीज की, थोड़ा सा टप्पा पीछे रखा, हल्का सा गेंद ने काटा भी बदला, टर्न होती भी सीधा गेंद विकेट कीपर के हाथों में, डॉट बॉल की समाप्ति। चलिए यहां पर देखेंगे 5 में 13 विशाल मात्रे, 2 में 3 बनाकर केतन मात्रे टीम के कप्तान हैं जिनके ऊपर कई सारी अपेक्षाएं बनेगी। इस अंपायर आप देख सकते हैं दीपक पाटिल सर, बहुत सारा अनुभव है, 3-4 हजार से अधिक टूर्नामेंट उन्होंने कवर किए, मैचेस भी कवर किए। और उनके साथ आप द्वारकानाथ चोरगे को देख सकते हैं, डीके हीरा पन्ना की जोड़ी, क्या दमदार अंपायरिंग। दोनों भी यहां पर दमदार अंपायर की भूमिका के लिए जाने जाते हैं। डेथ बॉल करार अंपायर की ओर से केतन, एक केतन मात्रे वाकलन, एक केतन मात्रे खारडी, 2 महत्वपूर्ण खिलाड़ी ठाणे से कल्याण से बिलोंग करते हैं। तो चले इस बार फिंगर रोल करने का प्रयास किया था ऑफ स्टंप से, काफी बार अंपायर ने इस गेंद को वाइड बॉल करार घोषित कर दिया है। देखिए जिस तरीके से सचिन मोरे ने इस सीजन में पनवेल, पिछले साल पनवेल प्रीमियर लीग फिर रायगढ़ प्रीमियर लीग में कमाल का योगदान दिया था, उनके खिलाफ ये प्रहार करने का प्रयास सफल हुआ। मिड ऑफ के खिलाड़ी के सामने से गेंद को निकाला और यह गेंद जाती हुई सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए। रनों का सिलसिला रुक नहीं रहा है जिसकी वजह से यहां पर दिक्कतें बनती रहेगी और कहीं ना कहीं ये जो रन आ रहे हैं ये बहुत ही अच्छे होंगे, खास करके बैटिंग करने वाली टीम गावदेवी खारडी, मेरी टीम की ताकत है गेंदबाजी। सचिन ने एक बॉल वाइड डाले और उसके बाद ये थोड़े सा प्रहार। इस बार चले, इस बार भी टर्न करने की क्षमता बहुत बेहतरीन है इस खिलाड़ी में और कहीं ना कहीं आप देख सकते हैं क्या लाजवाब ये उनका गेंदबाजी का प्रदर्शन। लेकिन रन भी यहां पर बरस रहे। रिवर्स शॉट टो एंड पर लगी है गेंद, मौका बनेगा गलत शॉट खेलने का प्रयास कि जानते हैं लेग कट करते हैं, उसकी वजह से उन्होंने ये रिवर्स शॉट खेलने का प्रयास किया और सीधा खिलाड़ी के हाथ में पाए गए और आखिरकार जो साझेदारी तोड़नी थी वो साझेदारी तोड़ी और महत्वपूर्ण झटका लगा है टीम गावदेवी खारडी टीम। कप्तान केतन लौटेंगे मैदान से बाहर। परफेक्ट मिडल हुआ था जरूर लेकिन ठीक से टाइमिंग नहीं कर पाए और वहां पर अच्छा कैच उमेश पाटिल की ओर से। विकेट नंबर जाएगा पहला 23 के ऊपर, लक्ष्य है 64 का। रन और गेंदों के बीच में अगर बात करेंगे तो मेरे ख्याल से अभी भी रन चाहिए जीतने के लिए। फिलहाल इस ओवर की 2 गेंदें शेष यानी कि 20 गेंदों में अभी तक 41 रनों की आवश्यकता है। लक्ष्य थोड़ा बड़ा जरूर है लेकिन संघर्ष भी काफी कड़ा है। दोनों भी टीमें काफी ताकतवर है, का कल्याण डोंबिवली से बिलोंग करती है, खास करके हमारे संदीप दादा चौधरी, सागर भाई खारडी उनका भी स्वागत करेंगे। साथ ही साथ नाहर हॉस्पिटल के दमदार नेतृत्व जिनके द्वारा हमने खारडी के मैदान के पास सबसे बड़ी नाइट टूर्नामेंट देखी थी जहां पर व्यावसायिक के तौर पर पूरे ऑल इंडिया से सभी क्रिकेटर आए थे। दिनेश शेट्टी आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। और इस बार भी शॉट फंसा है, खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में कैच के लिए आते हुए और ये सचिन मोरे की पहचान है दोस्तों, इतनी आसानी से हार मानने वाले हैं नहीं ये खिलाड़ी और क्या गजब का ये वापसी का रास्ता दिखाते हुए। इसी के साथ विकेट जाएगा दूसरा मैदान से बाहर। थोड़ा सा दबाव आप यहां पर नजर आता हुआ गावदेवी खारडी टीम के ऊपर। शुरुआत बेहतरीन होने के बावजूद भी थोड़ा सा प्रेशर डाला है और लगातार ये 2 विकेट आने के बाद मुश्किलें बहुत नजर आती हुई। नए बैट्समैन अनिकेत निगुकर बल्लेबाजी करने के लिए आते हुए, जहां पर उनके ऊपर जिम्मेदारियां तो जरूर बनी रहेगी। 23 रन स्कोर कार्ड के ऊपर 64 का लक्ष्य है, 19 गेंदें और जीतने के लिए चाहिए 41 रनों की जरूरत। डीजे सूरज और संदीप आपका स्वागत करेंगे क्योंकि टेनिस क्रिकेट विश्व में पूरे महाराष्ट्र में सिर्फ टेनिस क्रिकेट ही नहीं कि जहां पर बड़े बड़े इवेंट भी डीजे सूरज की ओर से और सैंडी साउंड सर्विस सिस्टम की ओर से हमेशा दिए जाते हैं। उनका स्वागत करेंगे, उनका भी आगमन। चलिए यहां पर 13 के ऊपर विशाल खेल रहे, 23 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, रन नहीं आ रहे फिलहाल। 2 लगातार विकेट लेने में कामयाबी दिखाई है, 5 रन, 1 बाउंड्री जरूर मिली थी इस ओवर में लेकिन उसके बाद क्या शानदार वापसी। 19 गेंदें 41 रनों की अभी भी जरूरत है। नई बैटर देख सकते हैं आप अनिकेत निगुकर। पावर पे की आखिरी गेंद थी, शायद अपील भी की गई थी, रनआउट का मौका। तो चलिए यहां पर जरूर
एलबीडब्ल्यू तो आउट नहीं हुए, लेकिन कॉलिंग सही नहीं था। 2 खिलाड़ियों के बीच में एक ही पटरी पर 2 खिलाड़ी थे और खास करके पीछे जब भेजा तब तक मात्र रन आउट होकर मैदान से बाहर लौटना पड़ेगा। मागुर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 23। जीतने के लिए 18 गेंदे और चाहिए 41 की जरूरत। निश्चित रूप से प्रवीण, यहाँ पर रॉकस्टार यदि बात करें, मुकाबला अभी भी बन सकता है। दोनों टीमों के बारे में बिल्कुल पहले चर्चा हुई थी कि दोनों टीमें, एक रायगढ़ ग्रामीण की एक प्रतिभाशाली टीम है, एक तरफ हम ठाणे ग्रामीण की एक सक्षम टीम देख रहे हैं। और खाड़ी क्रिकेट टीम के कप्तान से भी जब चर्चा की थी, उनसे बातचीत की थी, उन्होंने कहा था कि 2024-2025 में गावदेवी खाड़ी क्रिकेट टीम का परफॉर्मेंस काफी अच्छा रहा है। एक तरफ हम देख रहे हैं जितू 11 जानुमा नेरी क्रिकेट टीम, ये टीम का भी परफॉर्मेंस 2025-2024 की यदि बात करें रॉकस्टार प्रवीण, तो बिल्कुल काफी दमदार यहाँ पर हमेशा देखने मिलता है। तो प्रहलाद पाटिल, माफ कीजिएगा, प्रहलाद आउट होकर मैदान से बाहर लौटेंगे। चलिए, जो दिक्कतें थी वो मात्र अब दूर हो जाएगी। साउंड फिर से एक बार ऑन होता जाएगा, जहां पर सूरज, इनका आगमन, स्वागत है संदीप। 23 बने स्कोर कार्ड के ऊपर। न्यू बैटर सूरज, वन ऑफ द बेस्ट फिनिशर फ्रॉम द गावदेवी खाड़ी। और पहली गेंद के ऊपर एक्स्ट्रा कवर की तरफ खेला है, खिलाड़ी मौजूद है वहां पर। जब तक गेंद को उठाए फील्ड करे तब तक बल्लेबाज के पास 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से गावदेवी खाड़ी 11 टीम का स्कोर है 24। जीतने के लिए अभी भी बात करेंगे, महज 40 रनों की आवश्यकता है। सूरज फौजदार और विशाल मात्रे, विशाल मात्रे अभी भी रुके हुए खिलाड़ी है, जिनके ऊपर खास करके बहुत सारी जिम्मेदारियां बनेगी। लंबे कद के बल्लेबाज है सूरज, लेकिन सामने आदित्य। तो हाफ ट्रैकर की बॉल बिल्कुल यहां पर बल्ले के परफेक्ट रडार में गेंदा थी, तो ये मिड विकेट या स्क्वायर लेग पूरी तरीके से क्लियर हो सकता था, लेकिन चलिए वहां पर कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति। आदित्य मस्कर का 1 ओवर जो है काफी इंपॉर्टेंट रहेगा। साथ में 2 ओवर का कोटा सचिन मोरे को देंगे या किसी अन्य बॉलर्स को 2 ओवर का कोटा देंगे। तो फिलहाल तो यही लग रहा है कि शायद सचिन मोरे के ऊपर ये जिम्मेदारियां बन सकती है, लेकिन रुक लगाई अभी तक। 16 में चाहिए 40। 1-2 बड़े शॉट की वापसी होगी तभी बन सकता है, लेकिन इस बार बैकफुट पर जाकर सीधा गेंद को ढकेला है, लॉन्ग ऑन, सीमा रेखा पार। दैट्स अ बिग 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 हिट। कमाल का ये शॉट, 2 गेंदों के ऊपर शांत रखा। ये रिप्ले आपको दिखा रहे 24 लाइव इवेंट्स। शॉट ऑन पुल किया, इस गेंद को बैकफुट पर जाकर गहराई गई क्रीज के और अच्छा स्ट्रोक बनाया और ये सीधा 6 रन, मच इंपॉर्टेंट सिक्सर। 6 की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 30 के ऊपर। जीतने के लिए अब 15 गेंदे और चाहिए 34 की जरूरत। इस ओवर की आखिरी 3 गेंदें बची है, वो भी काफी इंपॉर्टेंट होगी, लेकिन फिलहाल बल्लेबाजी में वो दमखम दिखाते हुए। और इस बार भी गहराई तक गई थे क्रीज के, लेकिन इस बार मौका नहीं दिया आदित्य ने। इस बार पूरी तरीके से जो लाइन थी उनकी, वो शायद 5वें-6ठे स्टंप पर थी और जहां तक गए थे वहां पर जल्दी भापा उन्होंने। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। 14 में चाहिए 34 रन। आज की रात्रि का यह पहला मैच 2 टीमों के बीच में। और फुल टॉस बॉल, फायदा नहीं उठा पाए। लॉन्ग ऑन में खिलाड़ी थे मौजूद वहां पर सचिन मोरे, जिनके द्वारा कैच पकड़ा गया और इसी के साथ जिस सूरज फौजदार ने छक्का दागा था उसको ही चलता बना दिया। समीकरण बदलेगा, अब चाहिए आने वाली गेंदें होंगी 13 और चाहिए 30 रन, 34 रन। तेरह गेंदे में 34 रनों की जरूरत है। फुल टॉस बॉल, टाइमिंग ठीक नहीं कर पाए और अच्छा कैच वहां पर लॉन्ग ऑन की तरफ पकड़ा सचिन मोरे ने। और ये तेरह बॉल में बिल्कुल यहां पर 34 की जरूरत है। अनिकेत निगुकर अब यहां पर बल्लेबाजी करने के लिए आते हुए। विशाल मात्रे अभी भी डटे हुए। 13 में चाहिए 34। छक्का आने के बाद अच्छी आज वापसी आदित्य मस्कर की ओर से यहां पर नजर आती हुई। देखिए, सुशांत गायकर हमेशा टीम की ओर से, टीम की तरफ से 2 ओवर जरूर फेंकती है ये गेंदबाज, लेकिन आज मात्र उन्होंने पहला ओवर फेंका, थोड़े से महंगे साबित हुए। फिर सचिन मोरे ने वापसी की, इस बार आदित्य वापसी कर रहे हैं। विकेटें गवाई अभी तक 4, यानी कि 6 विकेटें गावदेवी खाड़ी टीम के खेमे में सुरक्षित जरूर है, लेकिन यहां पर उन्हें एक अच्छा क्रिकेट खेलना भी जरूरी है ताकि नेरी टीम की ताकत है उनकी गेंदबाजी और उसके तहत
वो वापसी भी कर सकती है और ये दिखा दिया उन्होंने इस सीजन में बढ़िया फॉर्म में दोनों भी टीमें गलीबाजी की टूर्नामेंट में चैंपियन का खिताब। और बड़ा शॉट खेला है लेकिन सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के सर के ऊपर से अंतिम गेंद के ऊपर अनिकेत निगुकर के बल्ले से मैक्सिमम 6 रन ओवर की समाप्ति। रन बने 36 यानी कि 12 में चाहिए 28 रन। क्या बात आहे, पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। आणि छत्रपती शिवरायांचं संगीत डीजे सँडीच्या सूरजच्या माध्यमातून तुम्ही ऐकताय आणि हे जेव्हा संगीत ऐकलं ना की आपोआप अंगावरती शहारा आणि त्याच्यानंतर एक नवीन ऊर्जा आपल्यामध्ये मिळते आणि हे छत्रपती शिवरायांचं संगीत तुम्ही या डीजेच्या माध्यमातून ऐकताय। 12 में चाहिए 28 रन। मैच छोड़ा नहीं है गावदेवी खाड़ी ने और मैच छोड़ा नहीं है यहाँ पर जीतू 11 जय हनुमान नेरी टीम ने। आखिर के क्षणों तक दोनों टीमें जरूर टक्कर देगी लेकिन इस कांटे भरे मुकाबले में आखिरकार कांटे भरी टक्कर ये मुकाबले में जीत किसको मिलेगी। विशाल मात्रे 6 में 14, अनिकेत निगुकर 1 बॉल 6 यानी कि 600 के स्ट्राइक रेट से उसने अपने पारी की शुरुआत की। और जो अपेक्षा हम कर रहे थे कि जी हाँ 2 ओवर का कोटा जो है वो बिल्कुल सचिन मोरे के ऊपर दिखाया जाएगा। नेक्स्ट मैच टाकीगाव 11 टाकीगाव उड़न विभाग की ताकतवर टीम जहां पर निहाल स्वप्निल खार पाटिल ऐसे दिग्गज खिलाड़ी और एक तरफ काकड़वाल कदम सालवी जैसे खिलाड़ी उनकी टीम में अच्छी टीम है, दमदार परफॉर्मेंस उनका भी इस सीजन में। तो अच्छी गेंद, थोड़ा सा टप्पा पीछे हाफ ट्रैकर ये बॉल थी, टर्न काफी बढ़िया मिली इस वक्त गेंदबाज को। डॉट बॉल की समाप्ति। एक में ऐसा गेंदबाज जिन्होंने प्रभावित किया है वो है सचिन मोरे। 11 में चाहिए 28। वो थोड़ा सा पीछे गए थे, खराब फील्डिंग, 2-3 खिलाड़ी पीछे जरूर थे लेकिन इसका फायदा जरूर मिलेगा। शायद ये 2 रन जो है जी हाँ बल्ले पर लगी है ये गेंद, यही कुछ अंपायर दर्शाते हुए। तब तक 2 रन मिलेंगे। 2 रनों की मदद से गावदेवी 11 खाड़ी टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 38। जीतने के लिए 10 गेंदें और चाहिए 26 रनों की आवश्यकता। विशाल मात्रे अनिकेत निगुकर ये जोड़ी गेंदबाजी में सचिन मोरे जिन्होंने पहले स्पेल में शानदार गेंदबाजी की थी। सेकंड स्पेल का कोटा उनके ऊपर फिर से एक बार आ चुका है, अब बखूबी अपने टीम के लिए अंजाम देते हुए। अच्छी गेंद, थोड़ा सा उछाल मिला, पुल करने का प्रयास पर पुल में यहां पर पावरफुल सक्सेस नहीं हुए। डॉट बॉल की समाप्ति। इस क्षणों में एक एक डॉट बॉल दोनों भी टीमों के लिए काफी महत्वपूर्ण है। एक एक डॉट बॉल जान को लग सकती है लेकिन इस बार चलिए फुल टॉस थी, फायदा नहीं उठा पाए, डायरेक्ट हिट। प्रवीण चोरगे प्रैक्टिस में कम लेकिन मैदान में ज्यादा प्रैक्टिस से बल्लेबाजी करते हैं और इन आउट के तौर पर एक और बड़ा विकेट एंड मोमेंट पर गिरता हुआ टीम गावदेवी खाड़ी का। चलिए तीसरे अंपायर की यहां पर मांग की गई है। चलिए तीसरे अंपायर का निर्णय आता, इट्स अ फेयर बॉल। तो रनआउट के तौर पर शायद बहुत ही बेंड हुए थे बल्लेबाज लेकिन परफेक्ट कनेक्ट करना चाहिए था। प्रवीण अनिल टेम्बे वल्लभ के थर्ड अंपायर जिनका इशारा था हुआ इट्स अ फेयर डिलीवरी और कमाल का ये डायरेक्ट हिट देखिए। और इसी के साथ बैट्समैन हो गया आउट रनआउट के तौर पर। पिछला जो पाव था थोड़ा सा बेंड उन्होंने किया, कनेक्ट होना चाहिए था, परफेक्ट 6 आने चाहिए थे और ये डायरेक्ट हिट आसानी के साथ प्रवीण चोरगे ने बिल्कुल यहां पर। चलिए अब 8 गेंदें और 26 की जरूरत। थोड़ी सी मुश्किलें बढ़ती हुई, इन मुश्किलों को हटाना पड़ेगा। 8 में चाहिए 26 की जरूरत। फिलहाल यहां पर पूरी तरीके से मुश्किलें पैदा होती हुई। नए बैटर करण निगुकर और निगुकर बंदू की जोड़ी
सीधा डीजे पकड़िए कैच और ये सीधा स्क्वायर लेग के ऊपर से दंदनाता हुआ हिट चरण। क्या कमाल का ये स्ट्रोक देखने को मिला। 7 बॉल में चाहिए 20 रनों की जरूरत। एक कल्याण डोंबिवली की ताकतवर टीम है और एक नेरी दुंदरी विभाग की ताकतवर टीम है। दोनों भी टीमें बढ़िया फॉर्म में चल रही है, लेकिन मैच काफी महत्वपूर्ण गर्माहट पैदा करने वाला। आखिरी 7 गेंदें 20 की जरूरत। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए, चेंजेस करते हुए, वहां पर अंपायर कुछ बातचीत करते हुए खिलाड़ियों से। मैच महत्वपूर्ण ये गेंद होगी दोनों भी टीमों के लिए। 7 बॉल 20 की जरूरत। ओ पहला बल्ला घुमाया जरूर उन्होंने। इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति। अब 6 गेंदें और चाहिए 20 रनों की जरूरत। तो बिल्कुल यहां पर आखिरी 6 गेंदें इंपॉर्टेंट, 20 रनों की जरूरत। यानी कि दर्शकों को जैसा मैच चाहिए वैसा मैच यहां पर नजर आता हुआ। लेकिन नेक्स्ट मैच में दोनों भी टीमें तैयार है। ककड़वाल और टाकी गांव के बीच में एक अच्छी आपको फाइट नजर आएगी। एक मलंगड़ के विभाग से बिलोंग करती है तो दूसरी उरण से बिलोंग करती है। तरी ते मान्यवरांचं आगमन होत आहे, ज्यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय आशा प्रकाश भोईर यांची अविस्मरणीय आठवण म्हणून या स्पर्धेला सर्वच्या सर्व ट्रॉफ्या ज्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत ते पेंदर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, क्रिकेटवर अथंग प्रेम करणारे प्रकाश शेठ भोईर साहेब पेंदर यांचं आगमन ते झालेलं आहे। आणि त्यांच्या समवेत आमचे ऑर्गनायझर प्रशांत शेठ पवार यांचंही ते आगमन झालेलं आहे। पालेश्वरी चषक 2025 या स्पर्धेमध्ये प्रकाश शेठ भोईर साहेब आपलं स्वागत आहे। चलिए आने वाली 6 गेंदें और 20 की जरूरत। बॉलिंग में परिवर्तन दूर वाले छोर से गेंदबाजी के मार्ग पर उमेश पाटिल, जो 4 साल के बाद इस सीजन में उनकी वापसी, थोड़ी सी इंजरी थी उन्हें, वो इंजरी हटाकर आप फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर अपना कब्जा जमाते हो। लेकिन सामने अनिकेत निगुगर और इस बार उड़ाया जरूर है लॉन्ग ऑफ की तरफ। एफर्ट लाजवाब था खिलाड़ी का कैच पकड़ने के लिए, लेकिन रनआउट का ये चांस। जी हां, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं अनिकेत, मात्र करण को लौटना पड़ेगा। एक और विकेट। तो बिल्कुल यहां पर पड़गे से भी मैच का आनंद लेते हुए योगी ज़दा भोईर आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। सुप्रसिद्ध उद्योजक के तौर पर हमेशा जिन्हें कहा जाता है, योगी ज़दा भोईर आपका स्वागत करेंगे। और पड़गे टीम के लिए जिनका दमदार योगदान, योगी ज़दा भोईर आपका स्वागत। 45 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए अभी भी बात करेंगे। 5 गेंदें 19 रनों की यहां पर आवश्यकता है। इनकी दोनों भी टीमें मुकाबले में बरकरार अभी भी है। ना कहेंगे नेरी टीम जीती है, ना कहेंगे यहां पर खाड़ी टीम जीती है। अंतिम गेंद जब तक नहीं फेंकी जाती तब तक कुछ कहा नहीं जा सकता। ऑनलाइन यूट्यूब के माध्यम से दर्शक भी हमारे साथ टोटल जुड़ चुके हैं इस पहले ही मैच के लिए। तकरीबन 975 यानी कि 1000 के करीब दर्शक यूट्यूब के माध्यम से ये मैच का आनंद ले रहे हैं। तेज बॉल डालने का प्रयास, वाइड ऑफ स्टंप यॉर्कर का ये सफलता उनके सामने सक्सेस नजर आती हुई। पालेश्वरी गांव में आज क्रिकेट का कुंभ मेला आप देख सकते हैं। वर्ष 3रा साल है और 3रे पर्व में उन्हें भी काफी गर्व है। पालेश्वरी चषक 2025 का शानदार पर्व और तमाम पालेश्वरी वालों को है सबको गर्व कि यह सबसे सम्मान की टूर्नामेंट। और चले इस बार ऑन साइड में मोड़ दिया है। गैप में शायद गेंद, खिलाड़ी आते हुए दूर से गेंद को रोके। खिलाड़ी थे मेरे ख्याल से वहां पर शायद रोहन थे वहां पर, जिन्होंने गेंद को रोका। तब तक रन मिलेंगे इस गेंद के ऊपर।
महज 2 और 2 रनों की रन संख्या मदद से रन संख्या पहुंची है 47, यानी कि 3 बॉल में चाहिए 17 रनों की अब जरूरत, यानी कि लगभग 3 छक्के मारेगी तभी तो खाड़ी टीम यहां पर अपनी जीत का जश्न मना पाएगी। आसान नहीं है। और बड़ा शॉट खेला है जरूर खिलाड़ी कुणाल, गेंद के नीचे डीप कवर में बढ़िया कैच पकड़ा, बैट्समैन आउट। दो गेंदों में अब जीतने के लिए चाहिए 17 रनों की जरूरत। इस विकेट के साथ उम्मीद भी बूझ गई गावदेवी 11 खाड़ी टीम की, और नेरी टीम मात्र इस मुकाबले में अपना वर्चस्व प्रस्थापित करती हुई बेहतरीन ओवर उमेश ने यहां पर साबित कर दिया है। 4 में केवल 3 रन, एक इंपॉर्टेंट विकेट भी लेने में कामयाब, खास करके दमदार बल्लेबाजी कर रहे थे खिलाड़ी। चलिए इस बार लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी डीप में उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक 1 रन, मात्र 1 गेंद में अब चाहिए 16 रनों की जरूरत। शुरुआत बेहतरीन होने के बावजूद भी गावदेवी खाड़ी टीम थोड़ी सी मुकाबले में दूर रही। ऐसा लग रहा था कि यह मैच को खींचना चाहेंगे जल्दी अपने आप की तरफ, लेकिन चलिए ये बी टर्न गेंद नजर आती है और इसी के साथ ये मैच जीता जीतू 11 जय हनुमान नेरी टीम। हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम तर खाडी। गावदेवी खाडी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते सुजित पाटील यांचा सन्मानित केला जाईल। दादा या आपल्या येतोच सन्मानित केला जाईल आणि त्यांच्या समवेत आपण इथे पाहतो सन्मान्य राज पाटील दैसार या दोन्ही व्यक्तिमत्वांचा पालेश्वरी चषक कमिटीच्या वतीने इथे सन्मान केला जाईल। थँक्स रॉकस्टार प्रवीण। आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये इथे निश्चित स्वरूपात आपण पाहतो अंबिका किराणा स्पोर्ट जीतू 11 जानमा नेरे क्रिकेट संघाने दमदार इथे परफॉर्मन्स त्यांचा बघायला मिळाला, विजय संपादित केलं। अभिनंदन गावदेवी खाडी क्रिकेट संघ, तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग